हाँ चलो ग्लव्स घालून रेडी झालोय। ये है राइडर, ये भी है राइडर। डोळ्यात गेलाय काहीतरी। गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात। आपण निघालो आपल्या पहिल्या राईडला, फुल तयारीत, अंधार आहे इथे खूप। आम्ही आज चाललो आहे अहुरा हॉटेलला। हॉटेल अहुरा गुजरात बॉर्डर साईडला आहे, खूप जणांना माहिती असेल रायडर्स लोकांना। तर आपल्याची पहिली राईड आपण तिथून सुरुवात करणार आहे, तर माझ्यासोबत असेच जोडले राहा, जेणेकरून मी तुम्हाला माझ्या पहिल्या मोटर राईडपासून आता पुढे सगळ्याच मोटर राईडचा आनंद देऊ शकेन। सकाळी सकाळी ही कुत्री मला सोडायला आली आहेत। पुढे पार्किंगमध्ये जाऊन चावी लावली, ग्लव्स घातले, गाडी चालू केली आणि मी निघालो पुढे मलाड पुष्पा पार्क हायवेला। तिथे कृष्णा आणि सचिन भेटणार होते। हे दोघेही भेटल्यानंतर आम्ही इथून निघालो सरळ अहुरा हॉटेलच्या दिशेने। चला, सो रायडिंगची सुरुवात झालेली आहे। पोस्ट राईडची आपली सुरुवात झाली। आपली आजची राईड जसं मी मगाशी सांगितलं अहुरा हॉटेलपर्यंतची असेल, तिथून परत आपण घरी येऊ। माझ्या फोनची क्वालिटी, कॅमेरा क्वालिटी खूप कमी असल्यामुळे मला एवढं प्रॉपरचं शूट करता येईल की नाही माहिती नाही, पण आपण बघू, मॅक्झिमम जेवढं शूट करायला भेटेल ना तेवढं आपण शूट करू। प्रॉपर रायडिंग जॅकेट्स वगैरे घालून राईड करायची मजा वेगळी आहे। सो ही मजा काय असते हे तुम्ही राईड केल्यानंतरच तुम्हाला कळेल। माझी पहिलीच राईड आहे आणि मी ही मजा अनुभवतो। मोकळा रस्ता आहे आणि आम्ही तिघंही सुसाट सुटलो आहे। जास्त स्पीड नाही आहे, पण आम्ही सुटलो आहे। मुंबईपासून 40 किलोमीटर अंतरावर आम्हाला ही चहाची टपरी भेटली। इथे थोडी चहा वगैरे घेऊ, फोटो वगैरे काढू आणि पुन्हा निघण्याच्या वाटेकडे जाऊ। हां चलो, ग्लव्स घालून रेडी झालो आहे। कृष्णा फोटो काढतो आहे, सगळे रेडी आहे आता, फक्त हेल्मेट घालून निघायची खोटी आहे। ये है राइडर, ये भी है राइडर। थोडी छोटी मोठी फालतूची वाक्य घेऊन आपण परत चाललो आहे अहुरा हॉटेलच्या दिशेने। खरं तर ही राईड अहुरा हॉटेलची नव्हती, ॲक्च्युली आज जायचं होतं मला वढू आणि तुळापूर, ही 2 ठिकाणं घ्यायची होती। पण कसं आहे, आपली पहिलीच राईड आहे तर मी एवढी मोठी रिस्क नाही घेतली। पण ठीक आहे, आपण आता निघूया। पण नेक्स्ट राईड आपली नक्कीच वढू आणि तुळापूरची असेल, छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ। सो निघालो आहे अहुरा हॉटेलच्या दिशेने। वातावरण बऱ्यापैकी शांत आहे, थंड आहे। त्या थंडीत जॅकेटमध्ये काही कळत नाही ॲक्च्युली थंडी, पण बऱ्यापैकी आहे आजूबाजूला थंड वातावरण। हे असं सकाळचं थंडीतलं गारेगार वातावरण ना मी लक्झरी बसेसमधूनच अनुभवलेलं, पण बाईकमध्ये ह्याची मजा काही औरच आहे। फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आहे। गाडी पार्क करतो आहे। चेतन साहेब जरा उशीर झाले म्हणून डोळ्यात गेले। चेतन आलाय राईडला आणि फुल एन्जॉय करतोय। गाडी चालवताना डोळ्यात कचरा गेला आणि त्यामुळे मला गाडी बाजूला घ्यावी लागली। कृष्णा आणि सचिन माझी गेली 10-15 मिनटं वाट बघत होते, पण फायनली आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशन अहुरा हॉटेलवरती। इथे भरपूर अशा सुपर बाईक्स लागतात, त्या बघून आम्ही नाश्ता वगैरे करू। सो नाश्ता वगैरे झाला आहे आणि ही समोर GT 650 इंटरसेप्टर वगैरे या मंडळीने आमचे फोटोज वगैरे काढले। जमल्यास मी ते अपलोड करेन। अहुराच्या इथून निघताना व्हिडिओ चालू होता, फोन कदाचित हिट झाला आणि व्हिडिओज बंद झाला। आता बघू याच्या पुढचा व्हिडिओ कसा निघतोय। गाडी हायवेला आहे, रणरण तर ऊन आहे आणि सचिन साहेब चालले पुढे, माझ्या मागे कृष्ण आहे। आम्ही एकमेकांच्या आजूबाजूलाच आहे। हे लोक पुढे मागे आहेतच। माझी पहिलीच राईड आहे ना,
तर हे लोक माझ्या मागे पुढे आहेत. अहुरापासूनचं हे 60 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. पाणी प्यायला थांबलो, इथून पाणी पितो आणि निघतो आहे आता परत. मगासपासून जेवढे व्हिडिओ काढलेत ना, सगळेच व्हिडिओ असे लॅग होत आले. म्हणजे कॅमेरा क्वालिटी आणि फोन सारखं हीट होत असल्यामुळे मला प्रॉपर असे व्हिडिओ काढता आले नाहीत. त्यामुळे मी सनराईज म्हणजे सूर्योदय आणि बाकी सगळ्या गोष्टी पण मिस केल्या आहेत. तर याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. एक साधासा छोटा ॲक्शन कॅमेरा वगैरे घ्यायला हवा, तरच आपल्याला पुढचे सगळे व्हिडिओ एकदम ओके येतील. हे Z900 वाले ना आम्हाला अहुराला पण भेटलेले. छान गाड्या त्यांच्या. कसल्या आवाज करत निघाला बघा, भुरभुर एकदम. आमचा तिसरा रायडर पण सचिन त्यांच्यासोबतच गेला आहे. तो आता इथून डायरेक्ट नॉनस्टॉप गोरेगाव त्याच्या घरी डायरेक्ट. मी जसं मला पॉसिबल असेल तसं स्लो स्पीड ठेवत जाईन. सो हा होता माझा पहिला रायडिंग एक्सपिरियन्स. आजची राईड खूप खास होती. मला वाटते अहुरा हॉटेल पहिलीच राईड. जबरदस्त हवा आणि अर्थातच क्लासिक बायकरचा एक्सपिरियन्स. पण आजच्या राईडमध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी घडल्या ज्या मला तुम्हाला शेअर करायलाच हव्या. राईड सुरुवातीला छान होती, सुंदर झाली. म्हणजे एकदम रस्ते वगैरे सुरळीत होते. सकाळी लवकर निघाल्यामुळे मला ट्रॅफिक पण नाही लागली. ओव्हरऑल स्मूथ एक्सपिरियन्स होता सगळं. पण माझी एक गोष्ट नेहमीसारखी असते, ती म्हणजे मी कमी स्लो स्पीड ठेवतो. बाकीचे रायडर्स याच कारणामुळे पुढे निघून जातात आणि मी आपला आरामात चालते स्लो रिदममध्ये. माझ्या हेल्मेटचं काचेवरचं स्क्रॅचेस खूप झालेले आहे. मी निघताना बघितलंच नव्हतं, त्यामुळे ठरवलं की काच वरती करून चालू. सुरुवातीला काही प्रॉब्लेम नाही आला. हवा वगैरे फ्रेश लागत होती. अहुरा हॉटेलला पोचायच्या आधीच एकदम जोराचा वारा आला आणि बरोबर तेव्हाच माझ्या डोळ्यात काहीतरी कचरा गेला. एकदम डोळे झाकून घेतले. थोडा वेळ काहीच दिसेनासं झालं. गाडी थांबवून डोळे चोळले, पण तोपर्यंत मी खूप मागे पडलो होतो. बाकीचे जवळपास हॉटेलच्या एंट्रन्सवर पोचले होते आणि मी अजून हायवेला स्ट्रगल करत होतो. शेवटी समहाऊ कसं तरी मॅनेज करत मी हॉटेलपर्यंत पोचलो आणि मग त्या क्लासिक हॉटेलचा नाश्ता केला आणि तिथे माझी पहिली ब्रेकफास्ट राईड संपली. हां, जर हेल्मेट वायझर जर नीट असतं तर हा शेवटचा ड्रामा टळला असतं. ठीक आहे. सो हा होता माझा राईडचा एक्सपिरियन्स. तुमच्या राईडच्या दरम्यानही तुम्हाला जर असे काही एक्सपिरियन्स आले असतील तर तेही तुम्ही नक्की शेअर करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि राईड सेफ, राईड हार्ड. सी यू इन द नेक्स्ट वन. सो फायनली राईड संपलेली आहे आणि दुपारचे 12:15 वाजता मी आलो आहे घरी. गाडी बंद करूया आणि आपण निघूया आपल्या आता घरी जायला.